मी तुमच्यासाठी जागायचो आणि तुम्हीच माझा घात केला. मी तुमच्यासाठी जागायचो आणि तुम्हीच माझा घात केला. मी तुमच्यासाठी जागायचो आणि तुम्हीच माझा घात केला. काय झालं? खरंच आमचं चुकलंय काय? बारीक विचार केला ना तर खरंच आमचं चुकलंय. पण आता मी यात काय करू शकणार होती सगळ्यांपुढं? खर तर तो दिवस रात्र आमच्या सर्वांसाठीच जागत होता, राबत होता. एखाद्या दिवशी हे कंटाळा करत नव्हता. एखाद्या दिवशी तब्येत ठीक नसेल तर तब्येतीकडे दुर्लक्ष करायचा आणि नवीन कामाला नवीन उमेदीनं सुरुवात करायचा. प्रत्येकाला त्याच्या कामाचा फायदा व्हायचा, लय फायदा व्हायचा. कुणी कुणी तर त्याचा लय लय राग राग करायचा. पण तो कधी त्यांच्या रागाला मनावर घेत नसायचा. आणि आम्ही त्याच्याशी वैरासारखं वागलो. कुणी हक्क दिलाय एखाद्याच्या जीवावर उठायचा? आम्ही लय पाप केलंय, लय मोठं पाप केलंय आम्ही. आमच्या घराला सुख, शांती, धन, ऐश्वर्य लाभण्यासाठी त्याचा बळी दिला. खरंच आम्हाला कुठे हे पाप फेडावं लागल काय माहित. एकदा सुद्धा त्याच्या नाजूक कोमल चेहऱ्याचा विचार केला नाही, भावनेचा विचार केला नाही. तो किती गोड बोलायचा. आम्हाला खरं तर एखाद्याच्या जीवावर उठायचा काहीच हक्क नाही. खरंच आम्ही लय पापी आहे. खरंच आम्ही लय पापी आहे. लय मोठं पाप केलंय आम्ही. अगं कोणाबद्दल म्हणतेय तू? अरे काल त्या लक्ष्मी आयला नव्हतं का? कोंबडा कापला असा करा करा. नाही नाही म्हणायचं आणि पहिलीचा हाणायचा. मरून स्वर्गी सोन्याचा झाला ती कोंबडा. 10 वाट्या रसात एकटीनच पिली की ग. कडा कडा हाडकं फोडून खाल्ली आणि नाही म्हणते होय ग. अगं त्या कुत्र्याला पण हाडकं गावली नाही ती की एवढी कडा कडा फोडून खाल्ले ते हाडकं. आणि रडती खरंच पाप केलंय का हो मी? मलाच कळना. जाऊ द्या, पिढ्यान पिढ्या काय चालू आहे ती चालू द्या.